सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती. दर्शना खोतकर झोल यांच्या प्रश्नांवर प्रशासन निशब्द. सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती. समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं नगरसेविका दर्शना खोतकर झोल यांची नाराजी. आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रभाग क्रमांक 16 सह शहरातील विविध मूलभूत समस्यांबाबत प्रशासन, महापौर आणि उपमहापौरांसह महानगरपालिकेच्या प्रशासनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र विचारलेल्या प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासनाकडून ठोस आणि समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्यानं नगरसेविका दर्शना खोतकर झोल यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सवालांची सरबत्ती. दर्शना खोतकर झोल यांच्या प्रशासनावर प्रशासन निशब्द. सभेदरम्यान शहरातील नागरी समस्या, विकास कामं, प्रभागनिहाय अडचणी, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुमारे 10 ते 12 प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र या प्रश्नांना प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मांडली गेली नाही, अशी टीका त्यांनी दर्शना खोतकर झोल यांनी करत सांगितले. सर्वसाधारण सभा झाली, महानगरपालिकेत तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, मात्र प्रशासनाकडून असं कुठलंही ठोस उत्तर नाही आलेले. यावर आता काय भूमिका घेणार? अगदी म्हणजे आम्हाला हे असे इन्स्ट्रक्शन्स होते की तुमचे जे काही पण प्रश्न असतील ते जनरल बॉडीच्या सभेच्या 7 दिवस अगोदर तुम्ही पोस्ट करा. आम्ही 7 दिवस अगोदर आमचे सर्व प्रश्न पोस्ट केले. 7 दिवस त्यांच्याकडं वेळ होता आमच्या प्रश्नांवर अभ्यास करून उत्तर द्यायला, पण तरीही मी जवळपास 10-12 प्रश्न माझ्या प्रभागात आणि ओव्हरऑल जालना शहराच्या हितासाठी मी 10-12 प्रश्न विचारले, पण कुठल्याही एका प्रश्नाला मला सॅटिस्फॅक्टरी आन्सर भेटलेलं नाही. तर याच्यातून प्रशासनाची उदासीनता आपल्याला कळण्यात येते आहे. आणि त्याबरोबरच मला असं वाटतंय की सत्ताधारी पक्ष जे आहे त्यांनी सुद्धा एक वेगळा रोल आजच्या या सभेत त्यांनी घेतलाय की त्यांना फक्त आम्ही विचारलेल्या प्रश्नांना विरोध करायचा होता. आमची फक्त एवढी मागणी होती की जितके प्रश्न मुद्दे मांडलेत जर त्याच्यावर टिप्पणी नाही. हा महानगरपालिकेचा रूल आहे की होणाऱ्या मीटिंगमध्ये मागच्या मीटिंगचं इतिवृत्तांत हे सादर करायला पाहिजे, तर ते झालेलं नाही आहे. म्हणजे सेकंड लास्ट मीटिंगचं इतिवृत्तांत सादर केलेलं आहे, पण लास्ट मीटिंगचं इतिवृत्तांत त्यांनी केलेलं नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये पुढं कसं सरकायचं हे अतिशय म्हणजे हे महानगरपालिका याला म्हणू शकत नाही. हे महानगरपालिकेच्या जवळपास सुद्धा नाही आहेत आजच्या स्थितीला. अशी ही स्थिती आहे आपल्या महानगरपालिकेची. आता काय भूमिका राहणार आहे महापालिकेत? आता एक तुम्हाला उत्तर द्यायचं जशी आजपर्यंत आहे. आम्ही विरोधी पक्षात आहे. आम्ही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहू आणि प्रश्न आमचे मांडत राहू. त्यांची एवढी उदासीनता बघत आणि एवढा इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो ते बघत नक्कीच आम्हाला अग्रेसिव्ह भूमिकाच प्रत्येक वेळेस घ्यायला लागते.